हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या तोंडावर थुकतील लोक. मंत्री महोदय त्यांना बोलू द्या. आणि काय करताय मग? अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोठी खळबळ उडाली. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सांगितलं की खासगी सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपल्या किडन्या विकल्या, अशी माहिती स्वतः गृह विभागाकडून देण्यात आली आहे. हा प्रकार उघड करताना वडेट्टीवार संताप व्यक्त करत म्हणाले, शेतकऱ्यानं केवळ किडनीच विकली नाही तर त्यांना ट्रॅक्टर आणि शेती सुद्धा विकावी लागली. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात आता सावकारांचं राज्य असल्यासारखी अवस्था झाली आहे. जर शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावी लागत असेल तर लोक या सरकारच्या तोंडावर थुंकतील. ही माहिती गृह खात्याकडे आधी आली नव्हती का? आणि आली असेल तर त्यावर कारवाई का झाली नाही? दोषींवर कारवाई कधी होणार असं म्हणत ते प्रचंड संतापले. मंत्री महोदय त्यांना बोलू द्या. आता मी माझा आवाज अजून काही वाढवला नाही, त्यामुळं त्यांना जरा माझ्या आवाजाची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच. किडनी विकली हे तर पैसे दिले. ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली. ट्रॅक्टर होती, ट्रॅक्टर उचलून नेली, ते सुद्धा विकून टाकली. आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या तोंडावर थुकतील लोक. असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळद करत बसलात. अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आलंय. 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या किडन्या विकल्या म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही? म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये. कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत? यामध्ये चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये आहे ना. हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत. केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये. सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत, 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती, हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे. अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले, त्यांच्यावर मुका लावा. का? अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत. चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल?